ठेकेदारांची थकीत 90,000 कोटींची देणी, राज्यावर वाढलेला 9.25 लाख कोटींचा कर्जाचा बोजा, तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांसाठी मोठ्या प्रमाणात लागणारा निधी, यामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट निर्माण झालाय। याचा फटका राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील दोन्ही आमदारांना बसलाय। हक्काचा आमदार निधी, जिल्हा नियोजन समिती व विविध खात्यांमधील विकास निधी यामधून अक्षरशः गेल्या 9 महिन्यांपासून एकही रुपया न मिळाल्यानं निधी मिळवण्यासाठी मंत्रालयामध्ये दररोज आमदारांची धावपळ दिसते। मात्र मंत्री कार्यालय व अधिकाऱ्यांच्या कक्षामधून चहाच्या पलीकडे काही मिळत नसल्यानं आमदार हताश झालेले दिसत आहेत। राज्यातील सत्ताधारी, महायुती व विरोधी पक्षातील सगळ्याच पक्षांचे आमदार सध्या निधी अभावी अडचणीत सापडलेत। निधी मिळत नसल्यानं सर्वच आमदारांना मतदारसंघातील कामं करता येत नाहीत, त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सामान्यतः प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी दरवर्षी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो। या रकमेमधून रस्ते बांधणं, समाज मंदिराचं निर्माण करणं, पथदिवे बसवणं तसेच पाणी पुरवठ्याच्या सुविधा उभारणं अशा प्राथमिक गरजा पूर्ण केल्या जातात। यंदाही बहुतांश जिल्ह्यामधील आमदारांनी अशा स्वरूपाची कामं ही प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केलेत। मात्र निधीच न मिळाल्यानं हे सर्व प्रस्ताव सध्या फाईलमध्येच अडकून पडलेत। परिणामी निधी अभावी राज्यातील सर्वच 288 आमदारांचे हाल सुरू आहेत। आमदारांना आमदार निधीबरोबरच जिल्हा नियोजन समिती व विविध खात्यांच्या पायाभूत व विकास निधीतून मोठ्या प्रमाणात निधी मिळत असतो। मात्र गेल्या 9 महिन्यांपासून एकही रुपया मिळत नसल्याची माहिती आहे। जिल्हा नियोजन समितीकडे पैसे वर्ग केले असल्याची माहिती राज्य सरकार देत असलं तरी प्रत्यक्षात एकाही आमदाराला जिल्हा नियोजन समितीमधून एकही रुपया मिळाला नसल्याची माहिती आहे। आमदारांना निधी न मिळण्याची कारणं: राज्यातील वित्तीय तूट वाढले, राज्यावर 9.25 लाख कोटींचं कर्ज आहे, लाडकी बहीण योजनेचं वार्षिक 85,000 कोटींचं खर्च आणि ठेकेदारांची 90,000 कोटींची थकीत देणी, आर्थिक शिस्त बिघडली आणि मोठ्या प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात खर्च ही सर्व कारणे